हॅलो आणि सर्वांचं स्वागत आहे आजच्या या सेशनमध्ये. आज आपण एक नवीन विषयाला समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत, जो तुमच्या दैनंदिन कामकाजाचा एक अविभाज्य भाग आज बनलेला आहे. तो म्हणजे सायबर सिक्युरिटी. तर सायबर सिक्युरिटी हा विषय अतिशय महत्वाचा आहे, ज्याच्या बाबतीत आपलं रेग्युलेटर रिझर्व्ह बँक अतिशय सिरियस आहे आणि रिझर्व्ह बँकेने वेळोवेळी सर्व बँकांना या बाबतीतल्या सूचना दिलेल्या आहेत. आणि सायबर सिक्युरिटीच्या संदर्भात काय काळजी आपण घेतली पाहिजे, बँकांनी घेतली पाहिजे, या संदर्भात सातत्याने आपल्याला सूचना या रिझर्व्ह बँकेने दिलेल्या आहेत. तर आपण हा सायबर सिक्युरिटी विषय आज पुढच्या एक पाऊण तासामध्ये समजून घेण्याचा प्रयत्न आपण आज करणार आहोत. तर सायबर सिक्युरिटी हा विषय मला असं वाटतं की तुम्हाला सगळ्यांना परिचित आहे. त्या संदर्भात काही प्रशिक्षण तुम्हाला तुमच्या बँक लेवलवरती झालं असण्याची शक्यता आहे, झालं असावं अशी मी अपेक्षा करतो. कारण सायबर सिक्युरिटी या विषयामध्ये प्रत्येकाचा रोल महत्वाचा आहे. अगदी ते आपल्या शिपायापासून ते आपल्या बँकेचे अध्यक्ष, या प्रत्येकाला त्याच्यामध्ये एक रोल प्ले करावा लागतो. तर हा रोल आपल्याला निभावताना आपल्याला या संदर्भातची माहिती, याबद्दलची जागरूकता आपल्यामध्ये असली पाहिजे. तर ते आपण आज थोडं या सेशनच्या माध्यमातून आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. एक मिनिट. मॅडम पण घेऊन जायचं ना त्यांना. ओके. तर सायबर सिक्युरिटी ह्याच्यामध्ये दोन शब्द आहेत, सायबर आणि सिक्युरिटी. सायबर हा शब्द जो आहे हा आपण सर्वसाधारणपणे टेक्नॉलॉजी, नेटवर्किंग, इंटरनेट या सगळ्या बाबतीत आपण हा शब्द वापरत असतो. सायबर हा शब्द विशेष करून इंटरनेट. तर इंटरनेट आणि नेटवर्कच्या माध्यमातून आज आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की खूप सारे गुन्हे, म्हणजे खूप सारे फ्रॉड्स आजकाल होत आहेत. तर तो शब्द आहे सायबर. म्हणजे जिथे टेक्नॉलॉजी इन्व्हॉल्ड आहे, नेटवर्किंग इन्व्हॉल्ड आहे, इंटरनेट इन्व्हॉल्ड आहे, त्याला म्हणतो आपण सायबर. आणि सिक्युरिटी हा विषय आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आपल्या दैनंदिन जीवनाचा तो एक अविभाज्य भाग आहे. सिक्युरिटी आपण प्रत्येक गोष्टीत आपण बघत असतो. आपण गाडीवरनं येत असताना आपली सिक्युरिटी बघतो. आपण आपल्या जीवनाची सुरक्षा आपण बघण्यासाठी आपण LICच्या पॉलिसीज करतो. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला परिचित आहेत. पण आज आपण जे बघणार आहोत ही सिक्युरिटी आपण स्पेसिफिकली आपल्या बँकेच्या दृष्टीनं किंवा त्याही पेक्षा पुढे जाऊन बँकेच्या डेटाच्या दृष्टीनं आपण आज बघणार आहोत. तिथं हा शब्द येतो सायबर सिक्युरिटी. तर आपला बँकेचा जो डेटा आहे, बँकेची जी माहिती आहे, बँकेच्या कामकाजाबद्दलची जी माहिती आहे, ह्या माहितीची सुरक्षितता हा विषय आज आपण इथं समजून घेण्याचा प्रयत्न करणार. तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की एखादी एक व्हॅल्यू जी असते, मूल्यवान वस्तू जी असते, त्याच्या सुरक्षेची काळजी आपण नेहमीच घेतो. समजा तुमच्या घरामध्ये एखादा एक मौल्यवान दागिना आहे, हिऱ्याचा दागिना आहे, तर तो आपण हिऱ्याचा दागिना व्यवस्थित पेटीत ठेवतो. घरात चांगल्या लॉकरमध्ये, ज्याला डबल लॉक सिस्टम आहे, त्याच्यामध्ये ठेवतो. काही जण आता आजकाल बँकेमधला लॉकर पण प्रिफर करतात. घरामध्ये ठेवण्यामध्ये रिस्क असते. घरामध्ये जर चोरी झाली तर तो दागिना पण आपला हरवू शकतो. तर आपण काय करतो की ते बँकेच्या लॉकरमध्ये आपण ठेवतो. आपल्या घराला, म्हणजे आपल्या घरामध्ये आपण जिथं तो दागिना ठेवलाय तिथे लॉक असतं. आपल्या दरवाजाला लॉक असतं. आपल्या सिक्युरिटी, आपले जे आपण ज्या प्रिमायसिस मध्ये राहतो त्या बिल्डिंगला बाहेर गेट असतं, तिथं सिक्युरिटीचा माणूस असतो. ही सगळी सिक्युरिटीची व्यवस्था आपण केलेली आहे, म्हणजे आपल्या घरातल्या मौल्यवान वस्तू सांभाळण्यासाठी. तर तितकंच महत्व हे आज आपण जो डेटा हँडल करतोय रोज, त्या डेटालाही तितकंच महत्व आहे. असं मी का म्हणतोय? कारण आज तुम्ही फक्त विचार करा की तुमच्या बँकेची जी सिस्टम आहे, कोर बँकिंग सिस्टम,
की एखाद दिवशी तुम्ही ऑफिसमध्ये आला आणि तुमच्या लक्षात आलं की तुमची कोर बँकिंग सिस्टमच चालत नाहीये, काही कारणास्तव बंद पडली, तर काय होईल? गोंधळ उडून जाईल. कारण तुमच्या समोर कस्टमर उभे असतात, तुम्ही बँकेमध्ये आल्यानंतर तुमच्या समोर लाईन लागलेली असते आणि तुम्ही कस्टमरला सांगणार काय? की तुम्ही कस्टमरला थोडं सांगणार की माझी सिस्टम चालत नाही आणि थोडा वेळ थांबा, असं नाही चालणार. तर सिस्टम बंद पडण्यामुळं तुमच्या कामकाजामध्ये प्रचंड मोठा व्यत्यय त्याच्यामध्ये येऊ शकतो. आता आपण ह्याची गोष्ट करतोय की काय होऊ शकतं तुमच्या तुमच्या बँकेचा डेटा किंवा बँकेचा सर्व्हर जो आहे, त्या बँकेच्या सर्व्हर बाबतीत काय काय होऊ शकतं. एक पहिली गोष्ट ही आहे की तुमची सिस्टम बंद पडू शकते. आता सिस्टम कशामुळे बंद पडणार? तर सिस्टम तुमची बंद पडण्यासाठी अनेक कारण आहेत. त्यातलं सगळ्यात सगळ्यात एक छोटं म्हणजे एक सगळ्यात महत्वाचं कारण जे आपण म्हणतो की डेटा करप्ट होणं, तुमची सिस्टम करप्ट होणं. आता हे कशामुळे होऊ शकतं? तर त्याला अनेक कारण आहेत. पॉवर फ्लक्च्युएशनमुळे होऊ शकतं, व्हायरसमुळे होऊ शकतं किंवा पर्पजली पण कुणीही करू शकतं. तर डेटा करप्ट होण्यामुळे तुमची सिस्टम बंद पडू शकते. दुसरं काय होऊ शकतं? तुमची सिस्टम क्रॅश होते कधी कधी. शेवटी तुमचं सर्व हे इलेक्ट्रॉनिक मशीन आहे. तर तुमचं इलेक्ट्रॉनिक मशीन जे आहे, तर त्यातले पार्ट्स जर एखादा आता महत्वाचा पार्ट जर त्यातला बंद पडला, तर तुमची सिस्टम बंद पडून जाणार. तिसरं कारण त्याच्यामध्ये काय होऊ शकतं? आजकाल तुम्ही ऐकलं असेल की हॅकिंग हा शब्द तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की सर्व्हर तुमचा हॅक होऊ शकतो. तर सर्व्हर हॅक झाल्यामुळं बाहेरच्या एका व्यक्तीला तुमच्या सर्व्हरचा ऍक्सेस मिळालेला असतो आणि तो तुमचा सर्व्हर बंद पाडतो. ह्या केसमध्ये पण तुम्हाला तुमच्या सिस्टमचा ऍक्सेस मिळणार नाही. आजकाल आणखीन एक नवीन प्रकार उदयास आलेला आहे, तो म्हणजे खंडणीसारखा प्रकार, म्हणजे त्याला आपण म्हणतो रॅन्समवेअर अटॅक. तर त्याच्यामध्ये तुमच्या सर्व्हर हॅक केला जातो, तुमच्या सर्व्हरला लॉक केलं जातं आणि बँकेकडनं एक ठराविक रक्कम तुमच्याकडनं मागितली जाते. ठराविक रक्कम म्हणण्यापेक्षा एक मोठ्या प्रमाणामध्ये रक्कम तुमच्याकडनं मागितली जाते आणि ती रक्कम तुम्ही दिल्याशिवाय तुमच्या बँकेचं सर्व्हर सुरू होत नाही. तर या अशा अनेक गोष्टी तुमच्या सर्व्हरच्या बाबतीत होऊ शकतात. सर्व्हरमध्ये उपलब्ध असलेला डेटा, त्याचा ऍक्सेस आपल्याला त्याच्यामुळं मिळणं मुश्किल होऊन जातं. तर हे अशा प्रकारची गोष्ट तुमच्या एक दोनच मिनिटं. तर आपण जे बोलत होतो की तुमच्या सर्व्हरवरच्या डेटाचा ऍक्सेस किंवा तुमच्या सर्व्हरचा ऍक्सेस तुम्हाला उपलब्ध न होणं, हा एक प्रकार होऊ शकतो. हा सर्व्हरचा ऍक्सेस उपलब्ध न होणं, त्यासाठी अनेक कारण आहेत, ते आपण नंतर थोडंसं आपण समजून घेणार आहोत. पण सांगायचा हेतू हा होता की सर्व्हरचा ऍक्सेस न मिळाल्यामुळं तुमच्या ऑपरेशन्स मध्ये खूप मोठी अडचण त्याच्यामुळे येऊ शकते. याचा एक आणखीन एक विपरीत परिणाम असा होऊ शकतो की तुमचा समोर उभा असलेला कस्टमर, त्याचं तुमच्याबद्दलचं म्हणजे तुमच्या बँकेबद्दलचं मत खराब होऊ शकतं आणि ती एक व्यक्ती आणखीन 4 जणांना सांगणार, ते 4 आणखीन 10 जणांना सांगणार. अशामुळे आपल्या संस्थेची बदनामी त्याच्यामुळे होऊ शकते की अरे, मी त्या बँकेमध्ये गेलो आणि तिथं सर्व्हर बंद होता आणि मला परत यावं लागलं, माझं काम झालं नाही. तर हा खूप सेन्सिटिव्ह विषय आहे. त्यामुळे तुमच्या सर्व्हरचा ऍक्सेस सातत्याने मिळणं आपल्याला अत्यंत गरजेचं आहे. तर ही गोष्ट तुमच्या सर्व्हरच्या बाबतीत होऊ शकते. आणखीन एक गोष्ट मी तुम्हाला जसं म्हणलं की तुमचा डेटा किंवा तुमची इन्फॉर्मेशन ही मूल्यवान आहे, अमूल्य आहे. आता आपल्याला माहिती आहे की आपल्या घरात असलेला एखादा दागिना जो आहे, हा दागिना जर एखाद्याने कोणी बघितला तर त्याच्यामुळे काही फरक पडू शकतो का? नाही. उलट आपल्या महिला मंडळींना तर असं हे असतं की ते दागिना घातल्यामुळे त्यांच्यासाठी एक ते मोठं गर्वाची गोष्ट असते की तो दागिना त्या हौशीने घालतात. आता तो दागिना बघितल्यामुळं
त्या दागिन्यामध्ये काही झीज होत नाही किंवा काहीच फरक त्याच्यामध्ये पडत नाही. पण आपला डेटा जो असतो त्याच्यामध्ये एक महत्वाचा भाग जो असतो तो असतो कॉन्फिडेन्शियालिटी, म्हणजे त्या डेटाची गोपनीयता, डेटा किंवा इन्फॉर्मेशनची गोपनीयता. आता इथं हा भाग आपल्याला लक्षात ठेवायला लागेल की आपल्याला डेटाची फिजिकल सिक्युरिटी तर महत्वाची आहेच, पण डेटाची गोपनीयता पण आपल्या दृष्टीने खूप महत्वाची आहे. म्हणजे काय की एखाद्या कंपनीचा समजा काही फायनान्शियल डेटा तुमच्याकडे आहे, त्याच्या बँक खात्यामध्ये किती पैसे आहेत किंवा काय अमुक तमुक, त्याची जी ट्रान्झॅक्शनची हिस्ट्री आहे ही सगळी तुमच्या सर्व्हरमध्ये आहे. आणि ही माहिती जर कुणी एखाद्या व्यक्तीने बघितली, चुकीच्या व्यक्तीने बघितली, तर त्याचा गैरउपयोग ती व्यक्ती करून घेऊ शकते. म्हणजे त्याला आपण जे म्हणतो ब्लॅकमेलिंग करणं, खंडणीचा प्रकार करणं, अशा पद्धतीच्या गोष्टी त्याच्यामध्ये होऊ शकतात. किंवा त्याचे कॉम्पिटिटर्स त्या माहितीचा दुरुपयोग अशा पद्धतीच्या माहितीचा करू शकतात. तर आपल्याकडे असलेल्या डेटा आणि इन्फॉर्मेशनची गोपनीयता ही पण खूप महत्वाची आहे. पहिला आपण पार्ट बघितला अवेलेबिलिटी. आता मी तुम्हाला सांगतोय ते सी, कॉन्फिडेन्शियालिटी. कॉन्फिडेन्शियालिटी म्हणजे गोपनीयता. गोपनीयता, आपल्या डेटाची गोपनीयता सांभाळणं सुद्धा आपलं कर्तव्य आहे. आपल्या सगळ्यांना माहिती असेल की रिझर्व्ह बँकेने आपल्याला स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत. तुमच्या कस्टमरचा जो डेटा तुमच्याकडे अवेलेबल आहे, हा डेटाची जबाबदारी, हा डेटा नीट सांभाळण्याची जबाबदारी ही पूर्णपणे आपल्या बँकेवरती आहे. हा डेटा जर कोणी चोरला, त्या डेटाचा काही दुरुपयोग केला, तर ह्याची जबाबदारी ही बँकेवरती निश्चित होऊ शकते. तर त्या दृष्टीने तुम्हाला मी हे सांगतोय की त्या डेटाची गोपनीयता ही अतिशय महत्वाची असते. आपण पहिला भाग बघितला त्याची अवेलेबिलिटी, दुसरा आपण बघतोय कॉन्फिडेन्शियालिटी. तिसरा यातला महत्वाचा भाग हा असतो इंटिग्रिटी, म्हणतो आपण त्याला, CIA असं लक्षात ठेवा. CIA, कॉन्फिडेन्शियालिटी, इंटिग्रिटी आणि अवेलेबिलिटी. आपण 2 भाग आता बघितले. आता तिसरा भाग तुम्हाला मी जो सांगतोय तो आहे इंटिग्रिटीचा. इंटिग्रिटी म्हणजे काय, त्याच्यामध्ये त्या डेटा इन्फॉर्मेशन मध्ये असलेली एकसंधता, इंटिग्रिटी, त्याला म्हणतो आपण इंटिग्रिटी. म्हणजे काय की एखाद्या कस्टमरचा जो बॅलन्स आहे, हा बॅलन्स हा त्याच्यामध्ये काही छेडछाड होता कामा नये. बऱ्याच ठिकाणी आपल्याला माहिती असेल की काही काही बँकांच्या मध्ये आपल्याला अशा गोष्टी लक्षात येतात की तिथं फ्रॉड केलेला असतो आणि त्यांच्या अकाउंट बॅलन्स मध्ये काही छेडछाड करून ते पैसे ट्रान्सफर करून आणि बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये होत असतात. तर ज्यावेळी आपण डेटाबद्दल बोलत असतो, कम्प्युटरमध्ये आपल्या सर्व्हरमध्ये असलेल्या माहितीबद्दल आपण बोलत असतो, तर त्यामध्ये ह्या 3 गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत. पहिली गोष्ट कॉन्फिडेन्शियालिटी, दुसरी गोष्ट इंटिग्रिटी आणि तिसरी गोष्ट आहे अवेलेबिलिटी. ह्या 3 गोष्टीची काळजी घेणे, या गोष्टीची काळजी घेणे, ह्याला आपण म्हणतो सायबर सिक्युरिटी. आता आपण पहिल्यांदा हे समजून घेऊ की आपल्या डेटा किंवा आपल्या इन्फॉर्मेशनला काय धोके संभवतात. आता मी तुम्हाला हे 3 गोष्टी सांगितल्या की कॉन्फिडेन्शियालिटी, इंटिग्रिटी आणि अवेलेबिलिटी. ह्या ज्या प्रॉपर्टीज आहेत आपल्या डेटा इन्फॉर्मेशनच्या, ह्याला चॅलेंजेस काय निर्माण होऊ शकतात, ह्याला आव्हानं काय निर्माण होऊ शकतात. आव्हानं निर्माण कशी होतात, तर सायबर क्राईम जे गुन्हे होतात, सायबर फ्रॉड किंवा सायबर क्राईम जे होतात, ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या सायबर क्राईम मधनं आपल्या सुरक्षेचा प्रश्न, डेटाच्या इन्फॉर्मेशनच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. तर हे कोणत्या बाबी आहेत की ज्याच्यामुळे आपल्या डेटा किंवा इन्फॉर्मेशनला धोका संभवू शकतो. तर आपण एक छोटंसं प्रेझेंटेशन आहे, ते प्रेझेंटेशन आपण पहिल्यांदा बघूया की आपल्याकडे उपलब्ध असलेली माहिती, आपल्या सर्व्हरवरती उपलब्ध असलेली माहिती, त्याला काय चॅलेंजेस निर्माण होऊ शकतात, काय आव्हानं निर्माण होऊ शकतात, काही धोके आपल्याला संभवतात. सिक्युरिटी म्हणजे काय की आपल्याला संभावित असलेल्या धोक्यापासून आपण आपलं संरक्षण करतो, दॅट इज सिक्युरिटी. तर आपण पहिल्यांदा हे समजून घेऊ की माझ्याकडे असलेल्या डेटाला, माझ्याकडे असलेल्या इन्फॉर्मेशनला काय धोके संभवतात. तर आपण हे छोट्याशा एका प्रेझेंटेशन मधनं पहिल्यांदा आपण ते समजून घेण्याचा प्रयत्न करूया की काय धोके माझ्या डेटा किंवा इन्फॉर्मेशनला संभवतात. मला प्रेझेंटेशन दिसतंय की नाही एकदा फक्त सांगा, कारण मला स्क्रीनवरती बाकी काही दिसत नाही मी ज्यावेळी प्रेझेंटेशन सुरू करतो त्यावेळी. माझं प्रेझेंटेशन दिसतंय का? हो दिसतं सर. ओके. तर आपण याच्यामध्ये आपल्या सर्व्हरला काय धोके संभवतात हे आपण आता पहिल्यांदा इथं बघूया. मी तुम्हाला काय सुरुवातीला मी 3 गोष्टी ज्या सांगितल्या की कॉन्फिडेन्शियालिटी, इंटिग्रिटी आणि अवेलेबिलिटी. हा पहिला जो प्रकार आहे सायबर क्राईमचा, सायबर गुन्ह्यांचा, तो आहे हॅकिंग. आता पहिल्यांदा आपण हॅकिंग म्हणजे काय हे समजून घेऊ.
तुम्हाला कदाचित असाही प्रश्न येऊ शकतो की सायबर क्राईमचे प्रकार सांगा. तर आता मी तुम्हाला ज्या गोष्टी समजावून सांगतोय ते नीट समजून घ्या आणि ह्या गोष्टी तुम्हाला लिहाव्या लागतील. इथं फक्त समजून उपयोग नाही, तुम्हाला ह्या गोष्टी तुमच्या पेपरमध्ये लिहाव्या लागतील. तर हॅकिंग म्हणजे काय, आपण पहिल्यांदा हे समजून घेऊ. हॅकिंग हा शब्द समजून घ्यायला खूप सोपा आहे. म्हणजे काय की एखाद्याची परवानगी न घेता त्याचा डिव्हाइस आपण वापरणे, इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस वापरणे. मी काय सांगतो नीट लक्षात घ्या. एखाद्याची परवानगी न घेता एखाद्याचं डिव्हाइस वापरणे, तो मोबाईल असू शकतो, तुमचं लॅपटॉप असू शकतो, डेस्कटॉप असू शकतो, टॅबलेट असू शकतो, तुमचा सर्व्हर असू शकतो, कुठलाही डिव्हाइस. आता आपण बघा, आपल्या मोबाईलला आपण एक पॅटर्न ठेवलेला असतो. मोबाईल आपण ओपन करण्यासाठी आपण एक पॅटर्न ठेवलेला असतो किंवा एक पिन ठेवलेला असतो. हा पिन कोणीतरी आपला बघितला आणि आपल्या परमिशन शिवाय माझा मोबाईल जर ऍक्सेस केला त्यांनी तो पिन टाकून, तर दॅट अमाउंट्स टू बी हॅकिंग. म्हणजे त्याला आपण हॅकिंग म्हणू शकतो. तसंच आपल्या कम्प्युटरच्या बाबतीत पण आहे, आपल्या डेस्कटॉपच्या बाबतीत पण आहे, आपल्या सर्व्हरच्या बाबतीत पण आहे. आपल्याला माहिती आहे की आपल्या सर्व्हरला ऍक्सेस आपण कसं करतो. तुम्हाला प्रत्येकाला जी मशीन आहे, तुम्हाला बँकेमध्ये दिलेलं मशीन आहे, तुम्ही रोज गेल्यानंतर तुमचा युजर आयडी पासवर्ड टाकता. तुमचा युजर आयडी पासवर्ड तुम्ही टाकल्यानंतरच तुम्हाला तुमच्या सिस्टमचा ऍक्सेस त्याच्यामध्ये मिळतो. तर हॅकिंग म्हणजे काय की तुमच्या अनुपस्थितीमध्ये, तुमच्या परवानगीशिवाय एखाद्यानं तुमचा युजर आयडी आणि पासवर्ड वापरला आणि तुमची सिस्टम ऍक्सेस करण्याचा प्रयत्न केला, तर त्याला आपण म्हणतो हॅकिंग. आता इथं एक गोष्ट आपण समजून घेणं आवश्यक आहे की आपण आपला युजर आयडी आणि पासवर्ड बाकीच्यांना दिला पाहिजे का, तर त्याचं उत्तर आहे नाही. एकच मिनिट. हा, दिसतंय? आय होप तुम्हाला दिसतंय स्क्रीन मला. प्रेझेंटेशन दिसतंय? हो दिसतंय सर. ओके. तर आपण हॅकिंग बद्दल बोलत होतो. तर तुमच्या सिस्टमचा ऍक्सेस युजर आयडी पासवर्ड वापरून घेणे, ह्याला आपण म्हणतो हॅकिंग. आता मी तुम्हाला हा प्रश्न विचारत होतो की आपण आपला युजर आयडी पासवर्ड दुसऱ्या कोणाला दिला पाहिजे का, तर त्याचं स्पष्ट उत्तर आहे नाही. हे देणं तुम्ही अपेक्षित नाहीये. याचं कारण तुम्हाला सांगतो की तुमचा युजर आयडी आणि पासवर्ड जर समजा तुम्ही एखाद्याला दिला, मला माहिती आहे की ह्या गोष्टी अगदी खूप कॉमनली ह्या आपण बघतो की तुम्ही एकमेकाचे युजर आयडी पासवर्ड शेअर करता बऱ्याच वेळा. पण तुम्ही जर असं करत असाल तर ती धोक्याची घंटा आहे. तुम्हाला मी त्याचं कारण सांगतो की तुमचा युजर आयडी पासवर्ड तुम्ही एखाद्याला दिला आणि दुर्दैवानं त्या दरम्यान, म्हणजे तुम्ही दिलेला असताना जर तुमच्या सिस्टम मध्ये जर काही घोटाळा झाला, काही फायनान्शियल काही अडचणी आल्या, तर ह्याची जबाबदारी ही त्या युजरची निश्चित केली जाते. म्हणजे ज्या युजरच्या युजर आयडी आणि पासवर्डनी सिस्टमला लॉग इन केलं, त्याला त्याच्यासाठी जबाबदार धरलं जातं. त्यामुळं आपला युजर आयडी पासवर्ड कधीही कुणाला द्यायचा नाही, हे स्पष्ट इथं लक्षात ठेवा, नीट लक्षात ठेवा. तर तुमचा युजर आयडी पासवर्ड तुम्ही देणं अपेक्षित नाहीये, तो कोणालाही द्यायचा नाही आपल्याला. मग आता तुम्ही म्हणाल की मग माझा युजर आयडी पासवर्ड मी कोणाला दिला नाही, तर मग हे माझा युजर आयडी पासवर्ड वापरून हॅकिंग कसं केलं जाऊ शकतं. तर त्याला वेगवेगळी टेक्निक्स आहेत की तुमचा युजर आयडी पासवर्ड वापरण्यासाठी, म्हणजे तुमचा युजर आयडी पासवर्ड मिळवण्यासाठी वेगवेगळी टेक्निक्स वापरली जातात. आपण ते पण थोड्या वेळाने मी तुम्हाला सांगतो की ते कशा पद्धतीने ते वापरली जातात. तर इथं जो हॅकर असतो, तो हॅकर काय करतो की तुमच्या सिस्टम पर्यंत पोहोचतो, तुमचा युजर आयडी पासवर्ड हॅक करतो, पहिल्यांदा तो मिळवतो आणि तुमचा युजर आयडी पासवर्ड वापरून तो तुमच्या सिस्टम मध्ये आतमध्ये शिरतो. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या खूप कॉमन झालेल्या आहेत. तुम्हाला आश्चर्य वाटेल की गुगलवरती तुम्ही जर सर्च केलं तर तुम्हाला मिळेल की अशी पासवर्ड क्रॅक करणारी हजारो सॉफ्टवेअर तुम्हाला गुगलवरती अवेलेबल आहे. म्हणजे हे पासवर्ड हॅक करणं हे इतकं सोपं झालेलं आहे. त्यामुळं आजकाल बऱ्याचशा बँकांच्या मध्ये 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन वापरलं जातं. मी तुम्हाला दोन्ही गोष्टी पॅरलली सांगतोय की हे काय होऊ शकतं आणि ते त्याच्यावरती मात करण्यासाठी आपल्याकडे काय टेक्नॉलॉजी अवेलेबल आहे. तर आजकाल बऱ्याचशा बँकांनी ही सिस्टम सुरू केलेली आहे. त्याला आपण म्हणतो 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन. म्हणजे काय
की तुम्ही तुमच्या सिस्टमवरती तुमचा युजर आयडी पासवर्ड टाकायचा आणि तुम्हाला प्रत्येकाला एक बायोमेट्रिक डिव्हाइस दिलेलं असतं आणि त्या बायोमेट्रिक डिव्हाइस वरती तुम्ही आपलं थंब इम्प्रेशन दिल्यानंतर तुमची सिस्टम तुम्हाला सुरू करता येते. ह्याला म्हणतो आपण 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन. म्हणजे तुमचा युजर आयडी पासवर्ड तुम्हाला माहिती आहे आणि तुम्ही स्वतः तिथं उपलब्ध आहात असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे दोन गोष्टी सिस्टमनं खात्री केली की जो युजर ऍक्सेस करतोय सिस्टम त्याच्याकडे युजर आयडी आणि पासवर्ड आहे नंबर 1 आणि दुसरं ती व्यक्ती फिजिकली तिथं प्रेझेंट आहे. म्हणजे तुमचा युजर आयडी पासवर्ड वापरून एखाद्यानं तुमची सिस्टम हॅक करणं इथं त्याची पॉसिबिलिटी मिनिमाइज केली जाते. तर हॅकिंग म्हणजे काय इथं समजून घ्या की तुमचा युजर आयडी पासवर्ड वापरून तुमच्या सिस्टमला ऍक्सेस करणे. मी तुम्हाला आधीच सांगितलं की तुमच्या मोबाईलच्या बाबतीत हे होऊ शकतं, तुमच्या लॅपटॉपच्या बाबतीत होऊ शकतं, टॅबलेटच्या बाबतीत होऊ शकतं, तुमच्या सर्व्हरच्या बाबतीत होऊ शकतं. तर हॅकिंग कशाचंही केलं जाऊ शकतं. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कंट्री टू कंट्री पण ह्या सगळ्या गोष्टी होत असतात मोठ्या प्रमाणामध्ये. आपल्याला माहिती आहे की बऱ्याच वेळा पाकिस्तानचे जे हॅकर्स असतात ते आपल्या भारतीय सरकारी साईट्स हॅक करतात. त्याला काउंटर अटॅक म्हणून आपले हॅकर्स जे असतात ते लोक त्यांची साईट हॅक करतात. म्हणजे ह्या गोष्टी इंटरनॅशनल लेवलवरती पण ह्या गोष्टी होत असतात. बऱ्याचशा मोठ्या मोठ्या कंपन्यांचे सर्व्हर हॅक होतात. अशा अनेक गोष्टी आहेत. तर यामध्ये काय होतं की बाहेरची व्यक्ती अननोन व्यक्ती आपल्या सिस्टम पर्यंत पोहोचते आणि आपल्या सिस्टमचा ऍक्सेस आपल्या सर्व्हरमध्ये असलेला डेटा त्यातली असलेली इन्फॉर्मेशन ह्याचा ऍक्सेस त्याला त्याच्या माध्यमातून मिळतो. तर ह्याला म्हणतो आपण हॅकिंग. तर अशा प्रकारचे अटॅक आपल्या सर्व्हरवरती पण होऊ शकतात. ओके, आपल्या सहकारी बँकांच्या बाबतीत पण अशा गोष्टी घडलेल्या आहेत. ओके, तर ह्या गोष्टी नीट लक्षात ठेवा. दुसरा धोका याच्यामध्ये संभवतो. रादर हॅकिंग करण्यासाठी ही टेक्निक्स वापरली जातात. त्याला म्हणतो आपण फिशिंग टेक्निक. दुसरा हा जो पॉइंट आहे हा एक प्रकार आहे ज्याच्या माध्यमातून आपली सिस्टम हॅक केली जाऊ शकते. त्याला म्हणतो आपण फिशिंग, स्पिअर फिशिंग आणि वेलिंग विशिंग असे चार प्रकार त्याच्यामध्ये. थोडक्यात तुम्हाला मी सांगतो की फिशिंग अटॅक म्हणजे काय. फिशिंग म्हणजे आपल्याला माहिती आहे की मासेमारी आपण जी करतो ती मासेमारी कशी करतो की एक गळ असतो आपला, त्या गळाला काहीतरी खायला लावलेलं असतं आणि तो गळ पाण्यात टाकून तो मासेमारी करणारी जी व्यक्ती असते ती गळ टाकून तो पाण्यामध्ये बसतो आणि माशाला वाटतं की ते खायचं आहे आणि तो ज्यावेळी ते खायला जातो त्यावेळी तो बरोबर त्या ट्रॅपमध्ये सापडतो. तर हे फिशिंगचे टेक्निक आहे. ते फिशिंग वेगळं आहे. FISHING फिशिंग आहे. इथं शब्द जो वापरलाय तो बघा तुम्ही नीट काळजीपूर्वक. हा फिशिंग आहे. PHISHING फिशिंग असा शब्द आहे. तर हे फिशिंग कसं होतं मग आपल्याकडं कम्प्युटरमध्ये हे फिशिंग कसं होतं. तर बऱ्याच वेळा तुम्हाला एक मेल येतो तुमच्या मेल ह्याच्यावरती. हे तुम्हाला हॅकिंगचं उदाहरण इथं दाखवलंय मी आता जे तुम्हाला म्हणलं की भारतीय गव्हर्नमेंट एखाद्या ऑर्गनायझेशनची वेबसाईट हॅक केली जाते. तर अशा पद्धतीने होतं आणि त्याच्यावरती एक मेसेज टाकला जातो की तुमची साईट आम्ही हॅक केलेली आहे म्हणून. म्हणजे त्यांना हे दाखवायचं असतं की बघा तुमच्या सिक्युरिटीमध्ये काही लॅप्सेस आहेत, आम्ही तिथपर्यंत पोहोचलो. आता आपण दुसरा प्रकार जो बघतोय तो हा आहे फिशिंग अटॅक आहे. आता तुम्हाला इथं स्क्रीनवरती दिसत असेल की हे काय आहे. आता इथं हा अशा प्रकारचा मेल येतो आपल्याला आणि त्या मेलमध्ये असं लिहिलेलं असतं की डिअर व्हॅल्यू टॅक्स पेअर आणि त्याच्यामध्ये तुम्हाला असं आहे आम्ही तुम्हाला इतक्या अमाऊंटचा हे जो आहे ते तुम्हाला रिटर्न मिळणार आहे, रिफंड मिळणार आहे असं त्याच्यामध्ये असतं. आपणही खुश होतो की आपल्याला आपण एवढा टॅक्स जो भरला होता त्यातले पैसे मला परत मिळणार आहेत. म्हणून इथं त्यांनी काय केलेलं असतं की या मेलमध्येच एक तुम्हाला लिंक दिलेली असते आणि तुम्हाला ते विचारतात की तुमचे बँक अकाउंट डिटेल्स तुम्ही इथून आम्हाला सबमिट करा म्हणून. तर हा फिशिंगचा जो प्रकार आहे हा अशा पद्धतीने होतो. आता इथं हा मेल बघितल्यानंतर आपल्याला काय वाटतंय की मला इन्कम टॅक्स डिपार्टमेंट IT डिपार्टमेंटनी मला हा मेल पाठवलाय. इथं नीट लक्षात घ्या की हा मेल बघितल्यानंतर आपल्याला आपलं पहिलं इम्प्रेशन असं असतं की मला माझ्या इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडनं हा मेल आलेला आहे आणि त्याच्यामध्ये ही लिंक दिलेली असते. त्या लिंकवरती क्लिक केल्यावर आपण ह्या अशा प्रकारच्या वेबसाईटला जातो. आता इथं बघा आपल्याला इथं काही कळत नाही या वेबसाईटकडे. ही एक्झॅक्टली इन्कम टॅक्सच्या डिपार्टमेंटची जशी वेबसाईट आहे एक्झॅक्टली तशी वेबसाईट दिसते. ह्या टेक्नॉलॉजीला म्हणतात वेबसाईट क्लोन करणे. क्लोन करणे म्हणजे काय की त्याचं डुप्लिकेट वेबसाईट तयार करणे. तर ही हॅकर मंडळी काय करतात की अशा प्रकारे एक क्लोन वेबसाईट, डुप्लिकेट वेबसाईट तयार केलेली असते त्यांनी. आणि हे कसं ओळखायचं आपण. तर
इथं बघा, हा जो ऍड्रेस बार आहे थोडा मी मोठा करण्याचा प्रयत्न करतो. तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल तर इथं तुम्ही जर ऍड्रेस बार मध्ये बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की ह्याचं इन्कम टॅक्सशी काहीही देणं घेणं नाही. इन्कम टॅक्स डिपार्टमेंटची ही बोगस साईट आहे, डुप्लिकेट वेबसाईट आहे आणि ही आपल्याला फसवण्यासाठी केलेला ट्रॅप आहे बेसिकली. आणि आपण इथं काय मोठी चूक करतो की आपण याच्यावरती क्लिक करतो, इथं पुढे जाऊन आपली बँक सिलेक्ट करतो, बँकेच्या तिथे गेल्यानंतर त्या बँकेची पण एक डुप्लिकेट वेबसाईट आपल्या समोर येते. आपण इथं बघतच नाही वरच्या लाईनला ऍड्रेस बारला. आणि आपण हे सगळं करत असताना आपण त्या बँकेच्या वेबसाईटला जातो, आपल्याला वाटतं की आपण आपल्या बँकेच्याच वेबसाईटवरती आलोय आणि आपण तिथे युजर आयडी, पासवर्ड आणि ह्या सगळ्या गोष्टी तिथे देऊन बसतो, किंवा आपल्या बँकेचे बँक अकाउंटचे डिटेल्स आपण त्याच्यामध्ये देऊन बसतो. हा जो प्रकार आहे ह्याला म्हणतात फिशिंग अटॅक. आणि त्याच्या पुढच्या स्क्रीनवरती गेल्यानंतर आपल्याला एक एरर येते आणि आपण काय करतो, घाईघाईनं ती जी विंडो असते ती विंडो आपण बंद करून टाकतो. आपल्याला काय वाटतं की काहीतरी नेटवर्कचा इश्यू असेल किंवा त्या वेबसाईटच्या साईडला काहीतरी प्रॉब्लेम असेल आणि म्हणून ती एरर आली, म्हणून आपण ती काय करतो, ती वेबसाईट आपण बंद करून टाकतो. पण हे करत असताना आपण एक मोठी चूक केलेली आहे, मोठी घोडचूक केलेली आहे आपण, असं आपल्याला असं म्हणता येईल की ती म्हणजे आपण आपले कॉन्फिडेन्शियल डिटेल्स, आपले जे पर्सनल डिटेल्स आहेत ते पर्सनल डिटेल्स आपण डिस्क्लोज करून बसलेलो आहे. तर हा जो प्रकार आहे ह्याला म्हणतो आपण फिशिंग अटॅक. तर ह्या पद्धतीनं काय केलं जातं की तुमचा युजर आयडी, पासवर्ड हा मिळवला जातो. हा एक प्रकार झाला. ह्या फिशिंगचेच हे आणखीन 2-3 प्रकार आहेत. ह्याला म्हणतात स्पियर फिशिंग, वेलिंग आणि विशिंग. विशिंग म्हणजे व्हिडिओच्या माध्यमातून या गोष्टी केल्या जातात. तुम्हाला तुमच्याबरोबर संवाद साधला जातो, तुमच्याकडनं युजर आयडी, पासवर्ड घेतला जातो, त्याला म्हणतो आपण विशिंग. व्हिडिओच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी केल्या. स्पियर फिशिंग म्हणजे आपल्या संस्थेमध्ये असलेले वरिष्ठ अधिकारी यांना टार्गेट केलं जातं त्याच्यामध्ये. म्हणजे प्रकार तोच आहे की त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना टार्गेट करून त्यांचे युजर आयडी, पासवर्ड त्याच्यामधनं चोरले जातात. तर हा सगळा जो प्रकार आहे ह्याला म्हणतो आपण फिशिंग अटॅक. आणि हे फिशिंगचेच प्रकार आहेत वेगळे, फिशिंग, स्पियर फिशिंग, वेलिंग आणि विशिंग. हे कशासाठी वापरले जातात, तर तुमचा युजर आयडी, पासवर्ड चोरी करण्यासाठी. तर हा जो प्रकार आहे, हा युजर आयडी, पासवर्ड कशासाठी चोरला जातो त्यांच्याकडनं, तर तुमची सिस्टम हॅक करण्यासाठी. आपण पहिला जो पॉईंट बघितला होता, तुमची वेबसाईट, तुमचा सर्व्हर हॅक करण्यासाठी तुमच्या युजर आयडी, पासवर्डचा उपयोग केला जातो. त्याच्यामध्ये आणखीन एक टेक्निक तुम्हाला जे सांगून ठेवतो त्याला म्हणतात सोशल इंजिनिअरिंग टेक्निक. सोशल इंजिनिअरिंग टेक्निक म्हणजे काय, की तुमच्याबरोबर थोडीशी मैत्री निर्माण करायची, तुमच्याबरोबर बातचीत करायची. काही दिवसानंतर मग आपण काही आपल्या पर्सनल गोष्टी पण आपण शेअर करायला लागतो. आमच्या बँकेमध्ये असं आहे, आमच्याकडे आमचा युजर आयडी तर आपल्या सर्वांना नॉर्मली माहिती असतो. तर तुमच्याबरोबर मैत्री करून, तुमच्या शेजारी बसून ही माहिती तुमच्याकडनं घेण्याचा प्रयत्न या सोशल इंजिनिअरिंगच्या माध्यमातून केला जातो. तर हे सगळे जे टेक्निक्स आहेत हे तुमचा युजर आयडी, पासवर्ड हॅक करण्यासाठी या गोष्टींचा उपयोग केला जातो. आणि मी तुम्हाला सांगितलं की ह्यातूनही तुमचा युजर आयडी, पासवर्ड जर मिळाला नाही तर अशी अनेक सॉफ्टवेअर्स मार्केटमध्ये उपलब्ध आहेत की ज्याचा उपयोग करून, युजर आयडी तर आपल्या सगळ्यांना माहिती असतो नॉर्मली की आपलं इनिशियल असतं किंवा प्रत्येकाचं एक पॅटर्न असतं, प्रत्येक बँकेमध्ये त्यांनी युजर आयडी केलेला असतो. फर्स्ट इनिशियल असतं किंवा DA दिवेकर असं असेल किंवा DAD असेल, माझा युजर आयडी असेल तर अशा पद्धतीने एक पॅटर्न तिथे ठरलेला असतो. त्यामुळे युजर आयडी समजून घेणं काही फार अवघड नाही. पासवर्ड क्रॅक करणं ही थोडंसं टेक्निकल, म्हणजे त्याच्यामध्ये थोडंसं स्किल आहे. आणि त्याच्यामध्ये हे सोशल इंजिनिअरिंग टेक्निक वापरली जातात. तुमच्या शेजारी बसून बघितलं जातं की तुम्ही काय टाईप करताय. अशा पद्धतीने बघितलं जाऊ शकतं. तुमच्याकडनं माहिती घेतली जाते. काही हिप्नॉटिझम टेक्निक वापरून पण तुम्ही मग सगळ्या गोष्टी तुमच्या शेअर करतात ना, असंही होऊ शकतं. असे अनेक टेक्निक्स आहेत जी वापरून तुमचा युजर आयडी, पासवर्ड हॅक केला जाऊ शकतो. तर हे दुसरं हा प्रकार मी तुम्हाला सांगितला. हे कशासाठी, तर तुमच्या सिस्टम पर्यंत पोहोचण्यासाठी. हे काही स्क्रीनशॉट्स तुम्हाला मी इथे दाखवलेत. हे अशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी होतात. तर तिसरा प्रकार आपण इथं हा बघूया
इथं तुम्हाला तिसरा प्रकार जो दाखवलाय तो आहे हा व्हायरस. आपण पहिल्यांदा तो बघूया. आपण व्हायरस हा काय प्रकार आहे. मला असं वाटतं की व्हायरस हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. त्या व्हायरसमध्ये हे सगळे प्रकार आहेत: ऍडवेअर, स्पायवेअर, मॅलवेअर, रॅन्समवेअर आणि बॉम्ब्स. आपण हे सगळ्या गोष्टी आपण थोड्या थोड्या समजून घेऊ की याच्यामुळे काय धोका निर्माण होऊ शकतो आपल्याला. मी तुम्हाला एक गोष्ट जी सांगितली होती की आपला डेटा उपलब्धता त्याची न असणं हा धोका आपल्याला संभवतो. मग त्याची उपलब्धता कशामुळं उपलब्धतेला प्रश्नचिन्ह कशामुळे निर्माण होऊ शकतं, तर व्हायरसमुळे होऊ शकतं. तर व्हायरस काय काय करू शकतो आपण आता थोडंसं इथं आपण आता बघूया की व्हायरस. पहिल्यांदा पहिली गोष्ट आपण हे समजून घेऊ की व्हायरस म्हणजे काय. तर व्हायरस म्हणजे काय, तर व्हायरस हा पण एक प्रकारचा कम्प्युटर प्रोग्राम आहे. फक्त या प्रोग्रामचा उद्देश जो असतो हा थोडासा डिस्ट्रक्टिव्ह असतो, म्हणून त्याला म्हणतात व्हायरस. ओके. तर व्हायरस हा पण एक प्रकारचा कम्प्युटर प्रोग्राम आहे आणि हा आपल्या डेटाला, आपल्या इन्फॉर्मेशनला धोका निर्माण करू शकतो. त्याला म्हणतो आपण व्हायरस. तर व्हायरस हा एक प्रोग्राम आहे. आता या व्हायरसचे हे अनेक वेगवेगळे प्रकार आहेत. पहिला जो प्रकार आहे तो ऍडवेअर, दुसरा आहे स्पायवेअर, मॅलवेअर, रॅन्समवेअर आणि बॉम्ब्स. आपण हे थोडक्यात आपण समजून घेऊ पहिल्यांदा. ऍडवेअर म्हणजे काय की तुम्ही बऱ्याच वेळा तुम्ही बघितलं असेल की तुम्ही कुठल्याही वेबसाईटला गेला, समजा तुम्ही याहू वापरत असाल तर याहू वरती किंवा रिडीफ वरती तुम्ही बघितलं असेल की आपण वेबसाईट ज्यावेळी ऍक्सेस करत असतो त्यावेळी उजव्या बाजूला, डाव्या बाजूला असे काही पॉपअप्स तुम्हाला त्याच्यामध्ये येत असतात. त्याला म्हणतो आपण ऍडवेअर. ऍडवेअरमुळे ऍक्च्युली काही धोका निर्माण होत नाही, फक्त आपल्याला थोडासा एक इनकन्व्हिनियन्स त्याच्यामुळे निर्माण होऊ शकतो. तर ऍडवेअर तसं काही धोकादायक नाहीये, पण हा प्रॉब्लेम त्याच्यामध्ये असू शकतो. दुसरा आहे त्याला म्हणतो आपण स्पायवेअर. हा पण एक व्हायरसचाच प्रकार आहे. स्पाय या शब्दाचा आपल्याला मराठीमध्ये अर्थ माहिती आहे सगळ्यांना, म्हणजे गुप्तहेर. गुप्तहेरचं काम काय असतं की एखाद्या व्यक्तीकडनं त्याची माहिती काढून घेणे, त्याच्याशी संबंधित असलेली गोपनीय माहिती त्याच्याकडनं काढून घेणे म्हणजे स्पाय. तर हा जो प्रोग्राम असतो, हा जो व्हायरस असतो, हा व्हायरस काय करतो की हा आपल्या सिस्टमवरती आपल्या नकळत येतो. आता तुम्ही म्हणाल की हा कुठून येणार, तर हा स्पायवेअर सारखा प्रोग्राम जो असतो तो नॉर्मली तुम्ही ज्यावेळी व्हिडिओ डाउनलोड करता, काही MP3 गाणी डाउनलोड करता किंवा एखादी फाईल डाउनलोड करता अननोन साईटवरनं, तर तुम्हाला ते 1+1 फ्री येतं त्याच्यावरती. आपण बऱ्याच वेळा बघतो बघा की तुम्ही 2 शर्ट घेतले तर त्याच्यावरती 1 फ्री, 2 पॅन्ट घेतल्या तर त्याच्यावरती 1 पॅन्ट फ्री किंवा 3 घेतले तर त्याच्यावरती 3 फ्री. या सगळ्या गोष्टी आपण बघत असतो नेहमी. तर हा स्पायवेअर हा जो प्रोग्राम आहे हा असाच तुम्हाला फ्रीमध्ये येतो, म्हणजे तुमच्या नकळत. तुम्हाला लक्षात येत नाही की तुम्ही एखादी MP3 फाईल डाउनलोड करत असता, त्या MP3 बरोबर आणखीन एक प्रोग्राम तुमच्या सिस्टम मध्ये येऊन बसलेला असतो आतमध्ये. आणि हा प्रोग्राम काय करतो, हा व्हायरस काय करतो, तर तुमच्या नकळत, म्हणजे तुम्ही ज्यावेळी इंटरनेटला कनेक्टेड आहात त्यावेळी तुमच्या नकळत ही माहिती त्या हॅकरला पाठवण्याचं काम हा प्रोग्राम करत असतो. त्याला म्हणतात स्पायवेअर. तर हाही एक प्रकारचा व्हायरस आहे. तिसरा प्रकार यातला जो आहे तो आहे मॅलवेअर. हा अतिशय डेंजरस प्रकार आहे व्हायरसचा. हे मॅलवेअर काय करतं, आता इथं तुम्हाला एक स्क्रीनवरती एक मेल दिसतोय बघा. हा मेल मला आलेला मेल आहे. मी हा तुम्हाला समजवण्यासाठी मी इथं स्क्रीनवरती स्क्रीनशॉट घेतलाय. हा मेल जर तुम्ही बघितला तर हा मला आलेला मेल आहे आणि ह्या मेल सोबत इथं काय लिहिलंय की एक फाईल अटॅच केलेली दिसते. हा मेल बघा तुम्ही, हा जास्त तुम्हाला लक्षात येईल की हा मला बघितल्यानंतर काय वाटते की मला रिझर्व्ह बँकेकडनं आलाय. इथं बघा काय लिहिलंय त्यांनी, KN धर्मे, सहाय्यक प्रबंधक, अमुक विभाग, रिझर्व्ह बँक नागपूर. आणि हा पॅटर्न एक्झॅक्टली तसा आहे जसं आपल्याला मेल युजली रिझर्व्ह बँकेकडनं येतो. त्यामुळे तुम्हाला हा बघितल्यानंतर एकदम असं वाटेल की हा मेल जो आहे मला हा रिझर्व्ह बँकेकडनं चाललेला मेल आहे. पण ऍक्च्युली तसं नाहीये. तुम्ही इथं जर वरती बघितलं तर बघा हा हा अवेअरनेस हा तुमच्यामध्ये पाहिजे. म्हणजे हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की पहिल्यांदा तुम्ही खात्री करा की हा मेल कुणाकडनं आलाय. आता इथं वरती बघा हा मेल कुणाकडनं आलाय, OSS UBD नागपूर. आता हे OSS UBD नागपूर हे पण सगळ्यांना माहिती आहे की हे ऑफसेट सर्व्हेलन्स डिपार्टमेंट जे आहे रिझर्व्ह बँकेमध्ये, त्यांचा हा मेल आयडी आहे. हा मेल आयडी ठीक आहे, पण इथं आतमध्ये बघा काय आहे. आय होप तुम्हाला हे दिसतंय इथं. हा मेल आयडी इथं बघा काय दिसतोय. हा जर काळजीपूर्वक तुम्ही जर बघितला की ह्याचा RBI शी काहीही संबंध नाहीये. हे बरोबर आहे, OSS UBD नागपूर इथपर्यंत बरोबर आहे, RBI पण बरोबर आहे, पण इथं बघा DAORG आहे.
इट इज नॉट ORG. आरबीआयची साईट आहे RBI.org.in आणि हाच ट्रॅप असतो ऍक्च्युली. आणि या मेल सोबत आपल्याला काय आलेलं आहे, एक अटॅचमेंट आलेली. आपण काय करतो, आरबीआय कडनं हा मेल आलेला असेल असं समजून आपण ही अटॅचमेंट डाउनलोड करतो. इथं अटॅचमेंट दिसते ना आपल्याला, ही अटॅचमेंट आपण डाउनलोड करतो. आणि हाच जो असतो ही जी अटॅचमेंट असते, हाच एक प्रकारचा व्हायरस असतो किंवा ह्याच्यासोबत व्हायरस तुमच्याकडे आलेला असतो या फाईल सोबत. ही फाईल कदाचित नॉर्मल फाईल असेल, एक्सेल फाईल किंवा टेक्स्ट फाईल, पण त्या टेक्स्ट फाईल सोबत तुमच्याकडे एक व्हायरस तुमच्या सिस्टमवरती येऊन जातो. त्याला आपण म्हणतो मॅलवेअर. हा एक प्रकारचा व्हायरस आहे. आणि हा व्हायरस काय करतो की एकदा तुमच्या सिस्टमवरती आला की तुमच्या सिस्टम मधनं हा व्हायरस तुमच्या संपूर्ण नेटवर्क मध्ये हा पसरतो. तर हा व्हायरस डेंजरस एवढ्यासाठीच आहे की हा मॅलवेअर, आपल्याला माहिती आहे की पुण्यामध्ये 2-3 वर्षापूर्वी कॉस्मॉस बँकेवरती हल्ला झाला होता. तर तो हल्ला जो झाला होता हा मॅलवेअर प्रकारच्या अटॅक मधनच झाला होता. तर त्यांच्या एका सिस्टम मध्ये हा प्रोग्राम आला, व्हायरस तो त्यांच्या संपूर्ण सिस्टम मध्ये पसरला, त्यांच्या सर्व्हर पर्यंत गेला आणि सर्व्हरला मॅनिप्युलेट करण्याचं काम त्या सर्व्हरने केलं. तर हा जो प्रकार आहे ह्याला आपण म्हणतो मॅलवेअर. आता तिसरा प्रकार यातला जो आहे तो आहे रॅन्समवेअर. रॅन्सम ह्याचा शब्दाचा अर्थ आहे खंडणी वसूल करणे. मी मगाशी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं होतं की खंडणी वसूल करण्याचा प्रकार जसा आपल्या नॉर्मल ह्याच्यामध्ये होतो, लाईफमध्ये होतो, तसाच प्रकार ह्या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून या रॅन्समवेअर अटॅक म्हणून हा प्रोग्राम तुमच्या सिस्टम मध्ये येतो. पहिल्यांदा 1+1 फ्री तुम्हाला मी जसं सुरुवातीला म्हणलं तसं. आणि हा प्रोग्राम तुमच्या सिस्टम मधनं तुमच्या सर्व्हर पर्यंत पोहोचतो. आणि तुमच्या सर्व्हरवरती हा पोहोचला की तुम्हाला असा मेसेज येतो, तुम्ही ज्यावेळी सिस्टम ओपन करायला जाल त्यावेळी तुम्हाला हा अशा प्रकारचा मेसेज येतो की तुमची सिस्टम आता ब्लॉक झालेली आहे आणि तुम्ही अमुक इतके पैसे बिटकॉइनच्या माध्यमातून, इथे बघा दिलेले आहे, बिटकॉइनच्या माध्यमातून पेमेंट इज ऍक्सेप्टेड इन बिटकॉइन ओनली. तुम्ही हे पैसे बिटकॉइनच्या माध्यमातून दिले तर तुमचा सर्व्हर अनलॉक केला जातो. तर हा जो अटॅक आहे त्याला आपण म्हणतो रॅन्समवेअर अटॅक. आणि एवढे पैसे दिल्याशिवाय, आता तुम्ही म्हणाल की हे बिटकॉइनच्या माध्यमातून काय मागतात हे हॅकर लोक, कारण बिटकॉइनच्या माध्यमातून मागितल्यामुळे आपल्याला हे ट्रेस करता येत नाही, आपल्याला त्याचा माग लावता येत नाही की हे पैसे आपण कुणाला दिले नक्की. त्याची आयडेंटिटी लपवण्यासाठी तो बेसिकली हे बिटकॉइनचा उपयोग करतो, बिटकॉइनच्या माध्यमातून हे पैसे स्वीकारतो. तर हे सगळे व्हायरसचे प्रकार आहेत. आणि या व्हायरसच्या प्रकारामुळं आपल्या कुठल्या गोष्टीला धोका संभवतो, आपल्या अवेलेबिलिटी, डेटाच्या अवेलेबिलिटीला धोका ह्याच्यामुळे संभवतो. तर हे तुम्हाला मी आता इथे सांगण्याचा प्रयत्न केला. आता आणखीन एक प्रकारचा जो अटॅक आहे इथे तुम्हाला स्क्रीनवरती दिसतोय, ह्याला म्हणतात डॉस अटॅक. डॉसचा लॉंग फॉर्म थोडासा नोट करून घ्या ज्यांना शक्य असेल त्यांनी. त्याला म्हणतात डिनायल ऑफ सर्व्हिस अटॅक. डिनायल ऑफ सर्व्हिस अटॅक म्हणजे काय की तुमच्या सर्व्हरला सतत एक रिक्वेस्ट पाठवत राहायची आणि तुमचं सर्व्हर मग त्याला रेस्पॉन्ड करण्यामध्ये बिझी राहून जातो. आणि मग जे युजर्स, ऑथेंटिक युजर्स आहेत, जेन्युइन युजर्स आहेत, त्या युजर्सना सर्व्हिस त्याच्यामुळे होऊन जातं. ह्याला म्हणतात डिनायल ऑफ सर्व्हिस अटॅक. म्हणजे म्हणजे त्यांचा हक्क आहे, माझ्या युजर्सचा हक्क आहे की माझ्या सर्व्हरला त्यांना ऍक्सेस मिळाला पाहिजे, पण मी त्या सर्व्हरला विनाकारण बिझी ठेवतोय दुसऱ्या कामामध्ये आणि त्यामुळे माझ्या युजर्सना त्याची सुविधा त्याच्यामुळे मिळत नाही. ह्याला म्हणतात डॉस अटॅक, डिनायल ऑफ सर्व्हिस अटॅक. आणि ह्याचाच थोडासा मोठा प्रकार, म्हणजे ह्याचाच ऍडव्हान्स प्रकार आपल्याला असं म्हणता येईल. इथं बघा, इथं तुमच्या लक्षात येईल की हा अटॅकर काय करतो, रिक्वेस्ट तुमच्या सर्व्हरला पाठवत राहतो आणि त्यामुळे जे युजर्स आहेत, माझे ऑथराइज युजर्स आहेत, त्यांना या सर्व्हरचा ऍक्सेस मिळत नाही. बऱ्याच वेळा असं होतं बघा की आपण एखाद्या वेबसाईटला जातो आणि आपण ऍक्सेस करायला गेलो की आपल्याला रेस्पॉन्सच मिळत नाही त्या वेबसाईटचे. तर इट कुड बी डिनायल ऑफ सर्व्हिस अटॅक ऑन दॅट सर्व्हर, अशी पॉसिबिलिटी त्याच्यामध्ये असू शकते. आता ह्याचाच ऍडव्हान्स प्रकार जो आहे तो आहे DDoS अटॅक. इथं बघा तुम्ही, ह्याचा हा प्रकार कसा होतो. तर इथं काय केलं जातं, इथे एका मशीनवरनं रिक्वेस्ट पाठवण्याऐवजी मल्टिपल मशीनवरनं रिक्वेस्ट पाठवल्या जातात. इथं बघा तुम्ही, ही मल्टिपल मशीन्स आहेत आणि ही मल्टिपल मशीन सगळ्या रिक्वेस्ट पाठवत आहेत माझ्या सर्व्हरला. ही मशीन माझे युजर्स नाही आहेत, हे अनऑथराइज लोक आहेत आणि हे अनऑथराइज लोक काय करतात, माझ्या सर्व्हरला रिक्वेस्ट पाठवत राहतात. त्यामुळे माझा सर्व्हर काय होतो, बिझी राहतो सर्व्हिसेस देण्यामध्ये या युजर्सना. आणि त्यामुळे माझ्या बाकीचे जे युजर्स आहेत, माझे जे खरे युजर्स आहेत, त्या खऱ्या युजर्सना माझी सर्व्हिस सर्व्हरकडनं मिळत नाही. तर हा जो प्रकार आहे त्याला म्हणतात DDoS अटॅक. हा अजून थोडासा भयानक प्रकार आहे डॉस पेक्षा.
आणि याच्यामध्ये माझा सर्व्हर बिझी राहून जातो, त्याला म्हणतात DDoS अटॅक. तर हे अशा प्रकारच्या गोष्टी माझ्या सर्व्हरच्या बाबतीत होऊ शकतात. हे ना कुठल्या गोष्टीला धोका संभवतो? माझ्या अवेलेबिलिटीला धोका संभवतो. व्हायरसमुळे माझ्या अवेलेबिलिटीलाही धोका संभवतो, माझ्या कॉन्फिडेन्शियलिटीलाही धोका संभवतो. कसं? कारण स्पायवेअरचा जो प्रोग्राम आहे तो काय करतो, माझ्या माहितीशिवाय, माझ्या नॉलेज शिवाय माझी जी गोपनीय माहिती आहे ती बाहेर पाठवण्याचं काम तो प्रोग्राम करत असतो. तर कॉन्फिडेन्शियलिटीला त्याच्यामुळे धोका त्याच्यात संभवतो. आणखीन एक प्रकार जो आहे, आपण आता बघितले हे सगळे प्रकार. तर आपल्याकडं सर्व्हरवरती उपलब्ध असलेल्या डेटा किंवा माहितीला, इन्फॉर्मेशनला या सगळ्या माध्यमातून, या सगळ्या प्रकारच्या माध्यमातून आपल्या डेटाच्या कॉन्फिडेन्शियलिटी, इंटिग्रिटी आणि अवेलेबिलिटीला धोके संभवू शकतात. आणि ह्याचं प्रोटेक्शन करणं, ह्याची सिक्युरिटी करणं, ह्याच्यापासून आपली सुरक्षा करणं हे आपलं काम आहे. ओके, तर आता हे कसं करायचं? आता मी थोडं प्रेझेंटेशन माझं बंद करतो आणि आपण आता थोडस इकडे डिस्कस करूया आपण. आता मी तुम्हाला काय धोके संभवतात हे तुम्हाला मी सांगितलं. आता या धोक्यापासून बचाव कसा करायचा? आपण फक्त तोंडी सांगून चालेल का आपल्या सगळ्या एम्प्लॉईजना, किंवा नाही हे तुम्ही काळजी घेतली पाहिजे बरं का, तुम्ही तुमचा पासवर्ड चेंज केला पाहिजे, तुम्ही तुमच्या मशीनवरती दुसरा पेन ड्राईव्ह वापरला नाही पाहिजे, अमुक तमुक, हे तुमच्या शाखा अधिकाऱ्यांनी फक्त तुमच्या कर्मचाऱ्यांना सांगितलं, तेवढ्यावरती हे काम होईल का? तर त्याचं उत्तर आहे नाही. कारण एखादा युजर म्हणेल मी तुम्ही सांगितलं त्यावेळी नव्हतो, तो म्हणेल मी तुम्ही सांगितलं होतं पण मी विसरलो. अशा अनेक गोष्टी होऊ शकतात. आपण सगळे मनुष्य लोक आहोत आणि आपल्याकडे 100 कारणं असतात देण्यासाठी, की हे असं झालं, मी विसरलो, मी ऐकलंच नाही, मला माहितीच नाही, चुकलं. तर ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये पॉसिबिलिटी आहे. मग याच्यासाठी काय काय व्यवस्था आपल्याकडे असली पाहिजे? तर प्रत्येक बँकेकडं त्या बँकेची सायबर सुरक्षा पॉलिसी, सायबर सिक्युरिटी पॉलिसी असली पाहिजे, असं रिझर्व्ह बँकेने आपल्याला 2019 मध्ये सांगितलंय. 2019 मध्ये सांगितलंय आणि 2020 मध्ये आणखीन एक सर्क्युलर रिझर्व्ह बँकेने आपल्याला दिलं, कॉम्प्रिहेन्सिव्ह सर्क्युलर दिलं, आणि त्याच्यामध्ये आपल्याला या बाबतीतल्या स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत. आणि मी आशा करतो की तुमच्या जे पार्टिसिपंट आता या HDCM मध्ये आहेत त्या सगळ्या बँकांच्याकडे त्यांची सायबर सुरक्षा पॉलिसी, सायबर सुरक्षा धोरण त्या प्रत्येक बँकेचं तुमच्याकडे आहे. फक्त असून उपयोग नाही, तर त्या बँकेच्या सायबर सुरक्षा धोरणाची पॉलिसी, ते धोरण, हे प्रत्येकाला कॉपी, तुमच्या प्रत्येक एम्प्लॉईला कॉपी बँकेने दिली पाहिजे. मी नेहमी जेव्हा जेव्हा हा सेशन घेतो त्यावेळी प्रत्येक बँकेला मी सांगत असतो आवर्जून की ती सायबर सुरक्षा पॉलिसी करून छानपैकी एका फाईलमध्ये घालून कपाटात ठेवण्यासाठी नाहीये. ही पॉलिसी, हे धोरण बँकेचं जे आहे हे तुम्हाला तुमच्या एम्प्लॉईजला द्यावं लागेल, सगळ्या एम्प्लॉईजला त्याची कॉपी द्यावी लागेल. आता नुसती कॉपी देऊन त्याचं काम होणार आहे का? तर नाही. त्या कॉपीची पोच तुम्हाला घ्यावी लागेल, की कॉपी मला मिळाली, मी ती वाचेन आणि त्याचं पालन करेन, अशी एक त्याची पोच तुम्हाला तुमच्या सगळ्या एम्प्लॉईज कडनं घ्यावी लागेल. शिवम तुमचा माईक बंद करा. तर या पॉलिसीची कॉपी आपण प्रत्येकाला दिली पाहिजे आणि त्याची पोच त्याच्याकडनं घेतली पाहिजे. ह्याच्यामुळे काय होतं की अकाउंटेबिलिटी निर्माण होते, त्या जबाबदारी निश्चित होते प्रत्येक एम्प्लॉईची. आपण असं म्हणू शकत, कुठलाही एम्प्लॉई असं म्हणू शकत नाही की मला माहित नाही, मी विसरलो, मी चुकलो, या गोष्टीला काही त्याच्यामध्ये वाव नसतो. तर नुसती पॉलिसी आपली असून उपयोग नाही. तर तुम्ही आता पहिल्यांदा तुम्ही हे काय करायचंय, पहिल्यांदा ह्याची खात्री करा की आपल्या बँकेची स्वतःची सायबर सिक्युरिटी पॉलिसी आहे का? असेल तर त्याची कॉपी तुम्हाला मिळाली आहे का? कॉपी तुम्हाला मिळाली असेल तर तुम्ही ती वाचली आहे का? तर ह्या गोष्टीची खात्री करा. कारण सायबर सिक्युरिटीमध्ये कुणापासूनही धोका निर्माण होऊ शकतो, अगदी तुमच्या शिपायापासून ते तुमच्या अध्यक्षांच्या पर्यंत. कुणाकडनंही एखादी झालेली छोटीशी चूक बँकेला मोठ्या महागात पडू शकते. त्यामुळं ही जबाबदारी जी आहे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.
आपल्या बँकेमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याची ही जबाबदारी आहे की या बाबतीतली सतर्कता, या बाबतीतली जागरूकता ही आपल्यामध्ये असली पाहिजे. मी आता तुम्हाला जे म्हणलं की 2 सर्क्युलर्स रिझर्व्ह बँकेने आपल्याला इश्यू केलेले 2019-2020, या दोन्ही सर्क्युलर मध्ये रिझर्व्ह बँकेने स्पष्टपणे असे निर्देश दिलेले आहेत की सायबर सिक्युरिटीच्या बाबतीत जर काही गडबड झाली तर त्याची जबाबदारी कोणावरती आहे, तर त्याची जबाबदारी संपूर्णपणे संचालक मंडळावरती दिलेली आहे. या गोष्टीला संचालक मंडळ जबाबदार धरलं जाईल असं स्पष्टपणे त्या सर्क्युलर मध्ये त्यांनी म्हणलेलं. तर म्हणून मी तुम्हाला हे सांगत होतो की आपण काय धोके निर्माण होऊ शकतात, आपण त्याच्याबद्दल आपण थोडंसं बोललो. त्या धोक्यापासून बचाव करण्यासाठी काय आपल्याकडे असलं पाहिजे, आपलं धोरण असलं पाहिजे, सायबर सिक्युरिटीच्या संदर्भातलं आपलं धोरण प्रत्येक बँकेकडे असलं पाहिजे, हे मी तुम्हाला सांगितलं. आता या सायबर सिक्युरिटी पॉलिसीमध्ये काय काय असतं सर्वसाधारणपणे, तर प्रत्येक युजरनी काय करणं अपेक्षित आहे आणि काय न करणं, म्हणजे काय केलं नाही पाहिजे, या गोष्टी त्याच्यामध्ये स्पष्टपणे लिहिलेल्या असतात की तुमचा पासवर्ड तुम्ही दर 15 दिवसांनी बदलला पाहिजे, दर 8 दिवसांनी बदलला पाहिजे, तुमचा पासवर्ड हा 12 कॅरेक्टरचा असला पाहिजे, त्याच्यामध्ये अपर केस, स्मॉल केस, नंबर आणि स्पेशल कॅरेक्टर असलं पाहिजे. तर ह्या सगळ्याच्या गाईडलाईन्स आहेत, या सगळ्या ज्या सूचना आहेत, या तुमच्या त्या सायबर सिक्युरिटी पॉलिसीमध्ये असतात आणि त्याचं पालन करणं ही तुमची जबाबदारी असते. म्हणून त्याची कॉपी तुमच्याकडे पाहिजे, ती तुम्ही वाचली पाहिजे आणि त्याचं पालन तुमच्याकडनं काटेकोरपणे होणं अपेक्षित आहे. तर या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये असतात. आता आपण बघितलं की CIA, कॉन्फिडेन्शियलिटी, इंटिग्रिटी आणि अवेलेबिलिटी. त्यानंतर आपण पॉलिसीमध्ये काय त्याच्यामध्ये आपण दिलेलं असतं तेही मी तुम्हाला सांगितलं की तुमचा पासवर्ड चेंज केला पाहिजे, तुम्ही एक्सटर्नल डिव्हाइस वापरू नका, तुम्ही अँटीव्हायरस वापरा आणि ते अपडेट करत राहा. अशा बाबतीतल्या सगळ्या सूचना त्याच्यामध्ये दिलेल्या असतात. तुमच्या सायबर सिक्युरिटी पॉलिसीचा आणखीन एक महत्वाचा भाग असतो, तो म्हणजे BCPDR, म्हणजे बिझनेस कंटिन्युटी प्लॅन आणि डिझास्टर रिकव्हरी. आता तुम्ही म्हणाल हे कशासाठी, तर आपण ह्या सगळ्या गोष्टी केल्या, सगळं ठीक आहे, आपण काळजी घेतली, पण हे आपल्याला 100% गॅरंटी मिळते का की माझी सिस्टम सुरक्षित राहणार 100%? तर ही अशा प्रकारची गॅरंटी PDCC, ठाणे DCC सोडून द्या, मायक्रोसॉफ्ट सारखी मोठी कंपनी, जगातल्या टॉप 10 मधली कंपनी सुद्धा घेऊ शकत नाही. कारण हे हॅकर मंडळी जी असतात, ही हॅकर मंडळी बुद्धिवान असतात, पण त्यांची बुद्धी थोडीशी वेगळ्या दिशेने चालत असते. एक अमिताभ बच्चनचा जो डायलॉग आहे की मैं जहां पे खडा होता हूं वहां से लाईन सुरू होती, तसंच प्रकारे इथं यांच्यामध्ये पण असतो की आपण विचार करण्याची क्षमता आपली जिथे थांबते तिथे त्यांची सुरू होते आणि आपण जो विचारच करू शकत नाही असा विचार ही मंडळी करतात आणि आपली सिस्टम हॅक करण्याचं काम करतात. त्यामुळं एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की तुमच्याकडे ह्या सगळ्या गोष्टी जरी तुम्ही फॉलो केल्या, तुमची सायबर सिक्युरिटी पॉलिसी केली, तुम्ही सर्क्युलेट केली, त्यांचं ऑथरायझेशन घेतलं, तरी सुद्धा काही गॅरंटी नाहीये त्याच्यामध्ये की तुमची सिस्टम 100% सुरक्षित राहील. मग याच्यासाठी आपण काय व्यवस्था केली पाहिजे, तर तुमच्याकडे तुमची BCP आणि DR पॉलिसी असली पाहिजे, बिझनेस कंटिन्युटी प्लॅन आणि डिझास्टर रिकव्हरी. याचं एक सोपं किंवा एक सगळ्यांना माहिती असलेलं उदाहरण म्हणजे 9/11 अटॅक, अमेरिकेत जो वर्ल्ड ट्रेड सेंटर वरती झाला. वर्ल्ड ट्रेड सेंटर वरती 2 विमानं धडकली आणि तो वर्ल्ड ट्रेड सेंटर अक्षरशः क्षणामध्ये खाली कोसळलं. हे आपण सगळ्यांनी बघितलंय. पण आपल्यापैकी खूप कमी जणांना हे माहिती असेल की नेक्स्ट 24 तासाच्या आत तिथनं ऑपरेट होणारे जवळजवळ 70 ते 80% व्यवसाय पुढच्या 24 तासात त्यांनी काम त्यांचं सुरू केलं. हे कशामुळे शक्य झालं, कारण त्यांच्याकडे त्यांचा BCP आणि DR पॉलिसी त्यांची होती आणि त्यांचे प्लॅन्स तयार होते की मी असं जर झालं तर मी माझा व्यवसाय परत कसा सुरू करणार. त्याला म्हणतो आपण BCP DR पॉलिसी. तर हा जो भाग आहे हा पण तुमच्या सायबर सिक्युरिटी पॉलिसीचाच एक भाग असतो आणि ह्याची तुम्हाला एक रिहर्सल पण करावी लागते. तुमच्या बँकेमध्ये या गोष्टी होत असतील कधी कधी, किंवा एखाद्या शनिवारी मधला 2 तास डाऊन टाइम घेतं तुमचं IT डिपार्टमेंट जे असतं आणि त्यावेळी ह्या गोष्टी शिफ्ट होत आहेत की नाही हे बघितलं जातं. म्हणजे माझा मेन सर्व्हर पर्पजली बंद केला जातो आणि माझ्या सगळ्या सिस्टम्स माझ्या DR कडे जात आहेत का, तर हा भाग चेक केला जातो. तर हा जो प्रकार आहे ह्याला म्हणतो आपण BCP-DR, बिझनेस कंटिन्युटी प्लॅन आणि डिझास्टर रिकव्हरी. म्हणजे देव न करो असं जर घडलंच माझ्या सर्व्हरच्या बाबतीत, तर माझी सिस्टम कशी चालू राहणार हा जो प्लॅन असतो त्याला म्हणतो आपण BCP-DR पॉलिसी. तर हा पण तुमच्या सायबर सिक्युरिटी पॉलिसीचाच एक भाग आहे आणि ह्याची पण काळजी आपल्याला त्याच्यामध्ये घ्यावी लागते.
हे दुसरं झालं. आता हे हे सगळं करून सुद्धा समजा एखाद्या संस्थेचं नुकसान झालंच तर काय आपल्याकडे व्यवस्था असली पाहिजे. आपण जसं आपल्या जीवनाचा इन्शुरन्स करतो, लाईफ इन्शुरन्स करतो, आपल्या गाडीसाठी आपण जनरल इन्शुरन्स करतो, तसंच तुमच्या डेटा आणि इन्फॉर्मेशनच्या बाबतीत सुद्धा सायबर इन्शुरन्स तुम्हाला अवेलेबल आहे. म्हणजे काय की तुम्ही हे इन्शुरन्स कंपनीकडनं इन्शुरन्स त्याच्यासाठी घेऊ शकता. आणि जर काही दुर्दैवानं असा काही अपघात झालाच तुमच्या बँकेच्या बाबतीत तर झालेल्या नुकसानाची भरपाई 100% तर शक्य नाही, पण तुम्हाला 60%, 70% तुमचं नुकसान भरपाई तुम्हाला इन्शुरन्स कंपनीकडनं मिळू शकते. म्हणजे तुम्हाला सायबर इन्शुरन्सचा ऑप्शन पण त्याच्यामध्ये तुम्हाला इथे अवेलेबल आहे. जर काही असं कदाचित झालंच, दुर्दैवानं झालंच, तर मला माझ्या झालेल्या नुकसानीची भरपाई जी आहे ती मी इन्शुरन्सच्या माध्यमातून मी घेऊ शकतो. तर आज आपण थोडस ह्या सगळ्या गोष्टी इथे समजून घेण्याचा प्रयत्न केलाय. सगळ्यात आपण पहिल्यांदा सायबर सिक्युरिटी या शब्दाचा अर्थ आपण समजून घेतला. आपला डेटा आणि इन्फॉर्मेशनच्या ज्या मेन प्रॉपर्टीज आहेत म्हणजे त्याची जी मूल्य आहेत ती म्हणजे कॉन्फिडेन्शियलिटी, इंटिग्रिटी आणि अवेलेबिलिटी ही आपल्याला जपली पाहिजेत. आपण ज्यावेळी सुरक्षेच्या बाबतीत आपण ज्यावेळी बोलतो त्यावेळी तर आपण ते समजून घेतलं की कॉन्फिडेन्शियलिटी म्हणजे काय, इंटिग्रिटी म्हणजे काय आणि अवेलेबिलिटी म्हणजे काय. त्यानंतर आपण कुठले कुठले धोके संभवतात आपल्या डेटा इन्फॉर्मेशनला आपण हे समजून घेण्याचा प्रयत्न केला. आणि त्या धोक्यापासून बचाव करण्यासाठी आपल्याकडे काय प्रकारची व्यवस्था असली पाहिजे, काय कशा प्रकारची यंत्रणा आपल्याकडे असली पाहिजे ते आपण आता इथे समजून घेण्याचा प्रयत्न केला. ती सायबर सिक्युरिटी पॉलिसी आपल्याकडे असली पाहिजे. आता एक गोष्ट इथे लक्षात घ्या की सायबर सिक्युरिटी पॉलिसी येस सर आम्ही जाऊन थांबतो. तर सायबर सिक्युरिटी ची यंत्रणा आपल्याकडे असली पाहिजे, सायबर सिक्युरिटी पॉलिसी असली पाहिजे. रिझर्व्ह बँकेने आपल्याला आता हेही सांगितलेलं आहे की तुम्ही सिसोची नेमणूक केली पाहिजे. सिसो म्हणजे काय, सर्टिफाईड इन्फॉर्मेशन सिक्युरिटी ऑफिसर, चीफ इन्फॉर्मेशन सिक्युरिटी ऑफिसर. आपल्याकडे चीफ ऑफिसर जसं असतो तसं चीफ इन्फॉर्मेशन सिक्युरिटी ऑफिसरची नेमणूक आपण केली पाहिजे. आणि मग ह्याची जबाबदारी काय, तर आपल्या बँकेची जी एकूण सुरक्षा यंत्रणा आहे, सुरक्षा म्हणजे फिजिकल सिक्युरिटी नव्हे, आपण आता सायबर सुरक्षेबद्दल बोलतोय, तर ही सायबर सुरक्षेची जी यंत्रणा आपल्याकडे आहे या सायबर सुरक्षा यंत्रणेचं नियंत्रण करणं पूर्णपणे ही त्या सिसोची जबाबदारी असते, चीफ इन्फॉर्मेशन सिक्युरिटी ऑफिसरची जबाबदारी असते. आणि त्याच्याबरोबर एक टीम पण लागते. असं नाही की नुसतं एक चीफ इन्फॉर्मेशन सिक्युरिटी ऑफिसर नेमला आणि त्याच्या गळ्यात सगळं घालून टाकलं, असं होत नाही. तुम्हाला तुमच्याकडं त्याच्यासोबत काम करणारी टीम पण पाहिजे. आणि ह्या टीमचं काम असतं की सायबर सिक्युरिटी पॉलिसी आपण जी बनवली त्याचं इम्प्लिमेंटेशन होतंय का, अनऑथराइज सॉफ्टवेअर वापरलं जात नाही ना, सगळे ड्राईव्ह आपण ब्लॉक केलेले आहेत ना, म्हणजे पेन ड्राईव्ह किंवा बाकीच्या ड्राईव्हचा ऍक्सेस बंद केले ना, पासवर्ड प्रॉपरली चेंज होतोय ना. म्हणजे आपण ज्या ज्या गोष्टी आपण सायबर सिक्युरिटी पॉलिसीमध्ये लिहिलेल्या आहेत त्याचं पालन होते की नाही ही करण्याची जबाबदारी या संपूर्ण सायबर सिक्युरिटी टीमची असते. तर हे अशा पद्धतीने सगळं एक व्यवस्था आपल्या बँकांच्या मध्ये असण्याची गरज आहे. तर मागच्या एका तासाभरामध्ये मी तुम्हाला या गोष्टी एक याचं इंट्रोडक्शन आपण असं म्हणू, हे फार डीप मध्ये नाहीये पण याचं एक इंट्रोडक्शन तुम्हाला देण्याचा प्रयत्न मी आता इथं केलाय. तुम्हाला जर काही प्रश्न असेल तर विचारायला हरकत नाही, कारण हा म्हणजे ह्या गोष्टी तुमच्या नित्य कामकाजाचा भाग आहे. त्यामुळं तुम्हाला जर काही प्रश्न विचारायचा असेल तर तुम्ही जरूर विचारू शकता. एनी क्वेश्चन? सर जे 2019 मध्ये कॉस्मॉस बँकेमध्ये झालता सायबर अटॅक, ते नेमकं काय झालं सांगता येईल का सर? ते त्याची माहिती पब्लिक डोमेन मध्ये तरी उपलब्ध नाहीये. पोलीस इन्व्हेस्टिगेशन अजूनही सुरू आहे असं ऐकण्यात आहे. पण काही गोष्टी म्हणजे इंटरनेटवरती ज्या अवेलेबल आहेत त्याच्यामध्ये असं समजते की हा एक मॅलवेअर प्रकारचा अटॅक होता. मॅलवेअर अटॅक मी तुम्हाला मगाशी सांगितलं. मॅलवेअर म्हणजे काय की एखाद्या मेलच्या माध्यमातून एक व्हायरस तुमच्याकडे येतो आणि तो व्हायरस तुमच्या संपूर्ण सिस्टमवरती पसरतो. म्हणजे तुमच्या संपूर्ण सिस्टमला त्याचं इन्फेक्शन होतं. आणि कॉस्मॉसच्या बाबतीत काय घडलं होतं, तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की
हा जो अटॅक झाला हा वेगवेगळ्या जवळपास 28 देशातल्या वेगवेगळ्या एटीएम वरनं हे पैसे विड्रॉ केले गेले. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की ज्यावेळी बाहेर दुसऱ्या बँकेच्या एटीएम वरनं पैसे विड्रॉ होतात त्यावेळी एक यंत्रणा आपल्याकडे असते, त्याला म्हणतो आपण फायनान्शियल स्विच. आपल्या ऍप्लिकेशन सर्व्हर आणि वेब सर्व्हरच्या मध्ये एक फायनान्शियल स्विच म्हणून एक सर्व्हर असतो. हा फायनान्शियल स्विच काय करतो की एखादी रिक्वेस्ट अशी आली की ती रिक्वेस्ट त्या फायनान्शियल स्विचच्या माध्यमातून आपल्या सर्व्हर पर्यंत येते, ऍप्लिकेशन सर्व्हरकडे येते. ऍप्लिकेशन सर्व्हर डेटाबेस सर्व्हरला विचारतो की या अकाउंटमध्ये तेवढा बॅलन्स आहे का, आणि हा बॅलन्स कन्फर्मेशन केल्यानंतर ते पैसे त्याचं ऑथेंटिकेशन होऊन त्या एटीएम कडनं ते पैसे विड्रॉ केले जातात. आता म्हणजे माहिती उपलब्ध असलेली माहिती अशी सांगते की ह्या हॅकर्सनी एक अशी यंत्रणा निर्माण केली की त्या फायनान्शियल स्विचला प्रत्येक वेळी येस येस असंच उत्तर देत गेलं. ही माहिती त्यांच्या सर्व्हर पर्यंत गेलीच नाही ऑथेंटिकेशनसाठी, आणि ऑथेंटिकेशनसाठी न गेल्यामुळं ह्याचे अलर्ट्स पण जनरेट झाले नाही. म्हणजे कॉस्मॉसच्या टीमला हे कळलंच नाही की अशा प्रकारचा अटॅक तिथं झालाय, कारण त्यांनी अशी यंत्रणा निर्माण केली मध्ये की त्या मधल्या सर्व्हरकडनं हे प्रत्येक गोष्टीलाच त्यांनी येस येस म्हणत गेला, आणि जवळपास हा 1.5 दिवस हा प्रकार चालला. सुट्टीच्या दिवशी त्यांनी हा अटॅक केला आणि हे पैसे जवळपास 28 देशातनं विड्रॉ झाले. तुम्हाला आश्चर्य वाटेल, 94 कोटी रुपयाचं नुकसान त्याच्यामध्ये बँकेचं झालं, आणि त्यातले काही हार्डली एक 7-8 कोटी रुपये आपल्याला परत मिळाले. जितकी काही ट्रान्झॅक्शन भारतामधनं झाली होती तेवढे पैसे आपल्याला मिळाले. परदेशातनं झालेली ट्रान्झॅक्शनचे पैसे बँकेला अजूनही मिळालेले नाहीत, अशी बातमी आहे जनरल. सर मागील महिन्यामध्ये मायक्रोसॉफ्ट एक प्रकार बंद पडलं होतं ते सर्व होते, तो काय प्रकार होता महिना 2 महिन्यापूर्वी? नाही, त्याला बरेच दिवस झाले. एक पर्टिक्युलर सॉफ्टवेअर आहे, ते पर्टिक्युलर सॉफ्टवेअर मध्ये काही बिघाड निर्माण झाला होता, आणि ते सॉफ्टवेअर बऱ्याचशा एअरपोर्ट वरती पण वापरलं जातं. त्यामुळं तुम्ही वाचलं असेल की त्यामुळं बरेचसे एअरपोर्ट सुद्धा त्यावेळी बंद करायला लागले होते. बंद झाले. तर ह्या गोष्टी सातत्याने होत आहेत. म्हणजे मोठ्या मोठ्या कंपन्या, मायक्रोसॉफ्ट स्वतःच त्याच्यातनं बचावलेलं नाही. मायक्रोसॉफ्ट कंपनीवरती अनेक वेळा हॅकिंगचे अटॅक झालेले. म्हणून मी तुम्हाला मगाशी म्हणलं की जगातली कुठलीही कंपनी अशी छातीठोकपणे सांगू शकत नाही की माझ्यावरती अटॅक होणार नाही. तर हा प्रकार सगळ्यांच्या होतो. आपल्या ह्या बॅचमध्ये ठाणे जिल्हा बँकेचे पण प्रतिनिधी आहेत. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ठाणे जिल्हा बँकेवरती पण असा सायबर हल्ला झाला होता. म्हणजे असं काही आपण समजून चालणार नाही की बाबा हे आमच्या बाबतीत होणार नाही, असं काही नाही. हे कुणाच्याही बाबतीत होऊ शकतं, ठाणे बाबतीत होऊ शकतं, पुणे बाबतीत होऊ शकतं, मुंबई बाबतीत, कुणा बाबतीतही हा प्रकार होऊ शकतो. तर त्यामुळं कोणीच अशा गैरसमजुतीत राहून उपयोग नाही की मी प्रोटेक्टेड आहे, मला काही होणार नाही. या जगात कवच कुंडलं घेऊन कोणी आलेलं नाहीये. आणि हा प्रकार मी तुम्हाला मगाशी सांगितलं की हॅकर मंडळी खूप हुशार असतात, आणि आपण जिथं आपली विचार करण्याची क्षमता थांबते तिथं त्यांचा विचार सुरू होतो. त्यामुळं ह्या भ्रमात कोणीही राहू नका. अशा प्रकारच्या गोष्टी आपल्या बाबतीतही होऊ शकतात, हे पक्क लक्षात ठेवा. त्यामुळं आपण काळजी घेणं, सतर्क राहणं हे आपल्या हातात आहे, हे आपण केलं पाहिजे. अजून काही प्रश्न? तुम्हाला तुमची सायबर सिक्युरिटी पॉलिसी तुम्ही वाचली आहे का सर्वांनी? तुमच्या बँकेची सायबर सिक्युरिटी पॉलिसी तुमच्यापर्यंत पोहोचली आहे का? हो, पोचलेली आहे. वाचली आहे का? वाचलेली आहे. ते त्याच्यावर साईन वगैरे घेतलं त्यांनी, पासवर्ड वगैरे शेअर करू नयेत, ते प्रत्येकाने यूज करावा, असे प्रत्येक असे 25-30 पॉईंट लिहिले आहेत. एटीएम चे बी पासवर्ड बदलावेत, एटीएम चे बी पासवर्ड वापरून हे झालेले ओके. म्हणजे फ्रॉड झालेले आहे. त्याच्यामुळे त्यांनी ते साईन वगैरे करून घेतलेला की तुम्ही बाबा नियमितपणे पासवर्ड चेंज करता का दर आठवड्याला, बरोबर. किंवा तर त्याप्रमाणे बाबा आम्ही नसले आणि जे पुन्हा जुने जे होते वापरत वर्षानं त्याच्याबद्दल त्यांनी लिहून घेतलं की तुम्ही दर आठवड्याला म्हणजे मॉडिफाय केलं पाहिजे. बरोबर. तर ह्या चांगलं आहे, म्हणजे ही गोष्ट चांगली आहे तुमच्याकडनं जर त्यांनी तुमचं हे पण घेतलं असेल, ऍक्सेप्टन्स पण घेतलं असेल, अशा पद्धतीनेच ते व्हायला पाहिजे. तर हे तुम्ही नक्की वाचा. अजून काय प्रश्न आहे कोणाचा?
ठीक आहे, नसेल तर आपण इथं थांबूया. देशपांडे सर 1-2 मिनिटात सेशन सुरू करतील. थोडंसं कनेक्टेड राहू. मी थांबतो आता इथं.